लोकनिर्णय महाराष्ट्राचा. श्रोते हो नमस्कार. लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या विविध मतदारसंघांमधलं एकंदर चित्र कसं आहे याचा मागोवा आपण या कार्यक्रमात घेत आहोत. आजच्या भागात आपण वायव्य मुंबई या लोकसभा मतदारसंघामधली स्थिती जाणून घेऊया. मुंबई उत्तर पश्चिम अर्थात वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. मुंबईचं फुफ्फुस म्हणून ओळखलं जाणारं आरेचं जंगल या लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. या मतदारसंघात गोरेगावमध्ये दादासाहेब फाळके चित्रपट नगरी येते. जुहू आणि वेसावे हे पर्यटकांना आकर्षित करणारे समुद्रकिनारेही इथं आहेत. अंधेरी इथलं गिल्बर्ट हिल हे अग्निजन्य खडकाचं रूप. ही टेकडी अग्निजन्य बेसॉल्टच्या स्तंभांनी बनलेली आहे. 1952मध्ये या टेकडीला राष्ट्रीय वारशाचा दर्जा देण्यात आला. या टेकडीवर गावदेवी आणि दुर्गादेवीचं मंदिर आहे. जोगेश्वरी लेणी या वैदिक आणि बौद्धधर्मीय लेण्यांचा संगमही इथलाच आहे. मुंबईतली पहिली मेट्रो वेसावे ते घाटकोपर या दरम्यान सुरू झाली. या परिसरात मेट्रोची सेवा सुरू असून मेट्रो मार्गांचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. या मतदारसंघातल्या समस्यांविषयी आमचे वार्ताहर विनीत मासावकर यांनी सांगितलं. चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्ती, पर्यटन स्थळ आणि शैक्षणिक संस्था अशी ओळख असलेला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात अनधिकृत फेरीवाल्यांच्या विळख्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शासकीय प्रकल्प आणि गृहनिर्माण संस्थांचे पुनर्विकास सुरू असल्यानं प्रदूषणाचं प्रमाण वाढलं असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर आढळते. गेल्या अनेक वर्षांपासून कोळीवाड्यांचे प्रश्न प्रलंबित आहे. वर्सोवा खाडीतील गाळ काढणे गरजेचे आहे. त्यामुळं मच्छीमारांना त्यांचे ट्रॉलर्स धक्क्याला लावता येणे सोयीचं होईल. विभागात सरकारी जमिनींवरील अनेक सहकारी गृहनिर्माण संस्था जीर्ण झाल्या असून त्यांचे पुनर्विकास रखडले आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे प्रकल्प रखडलेले आहे. दैनंदिन कामासाठी आणि शिक्षणासाठी लाखो लोक इथं ये जा करतात. त्यामुळं पायाभूत सुविधा आणि स्वच्छता राखणं इथं आव्हानात्मक ठरतं. चित्रपट अभिनेते सुनील दत्त यांनी दीर्घकाळ या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व लोकसभेत केलं आहे. त्यांनी 1984, 1989 आणि 1991 अशा सलग 3 निवडणुकांमध्ये इथून निवडणूक जिंकली. 1996च्या निवडणुकीत ही जागा शिवसेनेकडे गेली आणि शिवसेनेचे मधुकर सरपोतदार विजयी झाले. 1999मध्ये सुनील दत्त पुन्हा एकदा काँग्रेसचे उमेदवार म्हणून या मतदारसंघातून निवडून आले. 2004च्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. 25 मे 2005ला त्यांचं निधन झालं. त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त यांना उमेदवारी दिली आणि त्या निवडून आल्या. 2009च्या निवडणुकीत काँग्रेसचे गुरुदास कामत इथून खासदार म्हणून निवडून आले. 2014मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेना भाजपा युतीचे गजानन कीर्तीकर विजयी झाले. गेल्या म्हणजे 2019च्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. वायव्य मुंबई मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वेसावे, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी जोगेश्वरी पूर्वमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर, दिंडोशीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील प्रभू, गोरेगावमध्ये भाजपाच्या विद्या ठाकूर, वेसावेमध्ये भाजपाच्या डॉक्टर भारती लव्हेकर, अंधेरी पूर्वमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके, तर अंधेरी पश्चिममध्ये भाजपाचे अमित साटम हे विद्यमान आमदार आहेत. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा 17,35,088 मतदार आहेत. त्यात 9,38,365 पुरुष, 7,96,663 महिला आणि 60 तृतीयपंथीयांचा समावेश आहे. या मतदारसंघात यंदा एकूण 3,834 दिव्यांग मतदार आहेत. त्यात 2,198 पुरुष आणि 1,636 महिला मतदार आहेत. या मतदारसंघात एकूण मतदान केंद्रांची संख्या 1,753 आहे. गेल्यावेळी या मतदारसंघात 17,32,085 मतदार होते. त्यात 9,50,298 पुरुष आणि 7,81,769 महिलांचा समावेश होता.
गेल्यावेळी या मतदारसंघात 9,40,131 म्हणजे 54% जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी 5,70,063 मतं मिळवून शिवसेनेचे गजानन कीर्तीकर निवडून आले. त्यांची मतांची टक्केवारी 60.52% एवढी होती. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी संजय निरुपम यांना 3,09,517 मतं पडली. यावेळी वायव्य मुंबई मतदारसंघात 21 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात 20 मे 2024ला मतदान होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल गजानन कीर्तीकर, शिवसेनेचे रवींद्र दत्ताराम वायकर, बहुजन समाज पार्टीचे राजेश रामकिसन मल्लाह, भारत जन आधार पार्टीचे सुरेंद्र मोहन अरोरा, वंचित बहुजन आघाडीचे परमेश्वर अशोक रणशूर, आपकी अपनी पार्टी पीपल्सचे बाला व्यंकटेश विनायक नाडर, हिंदू समाज पार्टीचे भरत खिमजी शाह, राईट टू रिकॉल पार्टीचे मनोज श्रावण नायक, भीमसेनाचे ॲडव्होकेट मितेश वर्ष्णेय, इंडिया ग्रीन्स पार्टीकडून सारिका डबराल, समाज विकास क्रांती पार्टीचे हरिशंकर यादव तसंच ॲडव्होकेट कपिल कांतीलाल सोनी, गजानन तुकाराम सोनकांबळे, रोहन साठवणे, ॲडव्होकेट लता पांडुरंग शिंदे, समीर मोरे, सुनील भीमा चव्हाण, सुषमा दयानंद मेहता, ॲडव्होकेट संजीवकुमार अप्पाराव कलकोरी, संतोष माणिक रायबान, हृदा धनंजय शिंदे हे अपक्ष उमेदवार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी सांगितलं, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाअंतर्गत अनेक जे विषय जे केंद्रीय यंत्रणांशी संबंधित आहेत, मग त्याच्यामध्ये फॉरेस्ट आणि त्याच्यामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांचा परमनंट निवासस्थान देण्याचा प्रश्न आहे, किंवा आमच्या विभागामध्ये गुंफा जी आहे जोगेश्वरीला, त्या गुंफेची डेव्हलपमेंट करायची आहे, परंतु डेव्हलपमेंट करताना तिथे आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत ते जे विस्थापित होत आहेत कुठेतरी त्यांची पर्याय व्यवस्था करणं आवश्यक आहे, ते मला करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमातून इथे 2 ते 3 असे स्पॉट आहेत की जिकडे गेले 10 वर्ष आपण प्रयत्न करतो पण पोस्ट ऑफिसेस होत नाहीत. जे सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी जात असते तर पोस्ट ऑफिसेस करण्याकरता त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटकडे जाणार आहे. त्याबरोबर कोळीवाडी आणि कोळी लोकांच्या व्यवसायासंदर्भात आणि त्यांच्या संदर्भात अनेक विषय आहेत जे मी आता 2 मिनिटात बोलू शकत, पण नक्कीच त्यांचा प्रत्येक विषय घेण्यासारखा आहे. त्याचबरोबर ह्या ठिकाणी फनेल झोन, सिग्नल स्टेशन आणि मिलिटरीच्या जागा आणि त्यांच्यामुळे असलेली काही निर्बंधनं, ह्याच्यामुळे काही रिडेव्हलपमेंट बरेच वर्षापासून अडकलेले आहेत. त्याच्यामध्ये मला समन्वय साधून या ठिकाणी काम करायचं. आणि फार मोठा विषय जो आहे तो म्हणजे ट्रॅफिक. या ट्रॅफिकच्या विषयामध्ये मला व्यक्तीच्या लक्ष घालून ट्रॅफिकसाठी ज्या काही संस्था या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे डेव्हलपमेंटचे कामं करतायत, मग ते BMC असून दे, ते MMRD असून दे, किंवा ट्रॅफिकवरती देखरेख करणारे पोलिसचं ट्रॅफिक युनिट असून दे, त्या तिघांमध्ये समन्वय साधून ट्रॅफिकच्या विषयाकरता मला या ठिकाणी काम करायचं आहे. शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी सांगितलं, माझ्या इथं महाकाली गुंफा आहेत, अंधेरीच्या गुंफा आहेत, जोगेश्वरीच्या गुंफा आहेत. त्या गुंफांचा विकास करणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे. ते केंद्र शासनाच्या आखड्यात येतात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे. ते लोकसभेत मी मांडू शकतो. त्याच पद्धतीने सिव्हिल एव्हिएशनच्या बाबतीमध्ये की आपल्या इथे फनेल आहे आणि फनेलच्या मध्ये येणाऱ्या बिल्डिंगचा विकास होत नाही, त्यांना हाईट मिळत नाही, तर तो एक देखील प्रश्न आहे. आरेच्या बाबतीतले काही प्रश्न आहेत जे केंद्र शासनाच्या माध्यमातून अजूनपर्यंत त्याचा लोकसभेच्या इथं उच्चार झालेला नसेल, तर ती कामं प्रामुख्याने महाराष्ट्राच्या दृष्टीने, मुंबईच्या दृष्टीने जी पाहिजे ती करण्यासाठी मला तिथे निवडून जाणं अत्यंत गरजेचं आहे. सर्व कोळीवाड्यांचा विकास किंवा बाकीच्या गोष्टींचा विकास, झोपडपट्ट्यांचा विकास हा राहिलेला आहे, तर तो देखील करणं गरजेचं आहे. लोकसभेच्या माध्यमातून देशाचा कसा विकास होईल आणि माझ्या मुंबई आणि महाराष्ट्राचा कसा विकास होईल आणि लोक कशी आनंदित होतील त्यामुळे, त्याचा विचार करूनच माझे प्रश्न मांडले जातील. वायव्य मुंबई मतदारसंघातल्या मतदारांच्या काही अपेक्षा आहेत. इथले मतदार माऊले शेळके म्हणतात, रस्त्यावरची रहदारी आणि ट्रॅफिकची समस्या खूप गंभीर बनत चालली आहे. काही मेट्रो मार्ग सुरू झाले आहेत, पण अनेक ठिकाणी मेट्रो प्रकल्पांची कामं प्रगतीपथावर असली तरी या समस्येचा थेट परिणाम लोकांच्या जनजीवनावर पडत आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघात पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू आहेत, त्यामुळं प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. या प्रदूषणामुळं लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांना व्याधींना तोंड द्यावं लागत आहे. लोकप्रतिनिधींना रस्त्यावर असणारे फेरीवाले तसंच अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण हटवण्यासाठी प्रयत्न करावेत. तसंच मेट्रोची कामं लवकरात लवकर करावी, जेणेकरून वेळेची बचत होईल. प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी जीवन जगण्याच्या दृष्टीनं पर्यावरणपूरक पावलं उचलावीत. तसंच सर्वसामान्य नागरिकांचं जीवन सुसह्य करण्यासाठी प्रयत्न करावेत. तर उज्ज्वला जगताप म्हणाल्या, इथल्या समस्या मला सांगायच्या आहेत की रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली खूप मोठ्या उंच उंच बिल्डिंग बांधल्या जात आहेत आणि त्या बिल्डिंगमध्ये
दुचाकी आणि 4 चाकी वाहनांना ठेवण्याची पुरेशी सोय करून दिली जात नाही. त्यामुळे 4 चाकी वाहनं बाहेर रस्त्यावरच उभी केली जातात आणि त्यामुळे रस्त्यांवर अडचण होते. फेरीवाल्यांनी अगोदरच फुटपाथ काबीज केलेले आहेत, त्यामुळे आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी जागा मिळत नाही. शिवाय आमच्या अपेक्षा अशा आहेत की रिडेव्हलपमेंटसाठी ज्या बिल्डरना परवानगी दिली जाते त्यांची योग्य चौकशी केल्याशिवाय आणि एक बिल्डिंग पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या बिल्डिंग करायला मान्यता दिली जाऊ नये. मुलांना खेळण्यासाठी मैदानं आणि बगीचा हे मिळत नाहीत, त्याची सोय केली जावी. वायव्य मुंबई मतदारसंघातल्या राजकीय परिस्थितीविषयी पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मनोहर कुंभेजकर यांनी सांगितलं. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ म्हणजे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण 21 उमेदवार रिंगणात असून खरी लढाई ही 2 शिवसेनेत आहे. या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार व उपनेते अमोल कीर्तीकर आणि दिनांक 10 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणारे जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार व महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे. या मतदारसंघाचे 2014 पासून सलग 2 वेळा खासदार राहिलेले वडील गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात तर मुलगा अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटात आहे. जरी वडील मुलाविरोधात निवडणूक लढवत नसले तरी वडील मुलाविरोधात वायकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभांहून प्रचार करत असल्याचा मतदारसंघातील चित्र आहे. अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिनांक 9 मार्च रोजी जाहीर केल्याने त्यांना प्रचारासाठी 2 महिन्याचा कालावधी मिळाला. त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यांच्या 2दा मतदारसंघाच्या प्रचार फेऱ्या झाल्या असून त्यांनी व शिवसैनिकांनी त्यांची मशाल निशाणी मतदारसंघात घरोघरी पोहोचवली आहे. 2 मार्चला अर्ज भरल्यावर कीर्तीकर यांनी सकाळ संध्याकाळ प्रचार फेऱ्या काढून मतदारांशी संपर्क साधला आहे. गेल्या 10 वर्षात मतदारांशी माझा थेट संपर्क असल्याने तसा हा मतदारसंघ माझ्यासाठी काही नवीन नसल्याचं कीर्तीकर यांचं म्हणणे आहे. तर त्यांच्या प्रचारासाठी युवा सेना प्रमुख आदी ठाकरे या मतदारसंघात रोड शो करणार आहे. महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांची उमेदवारी दिनांक 1 मे रोजी शिंदे गटाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. त्यांनी 3 मे रोजी त्यांचा निवडणूक अर्ज सादर केला. त्यांना जरी प्रचारात वेळ कमी मिळाला असला तरी त्यांनी सकाळ संध्याकाळ प्रचार फेऱ्या बैठका घेत त्यांचा प्रचार जोमाने सुरू केला आहे. आणि भाजपचे 3 आमदार माजी खासदार संजय निरुपम हे देखील त्यांच्या प्रचारात उतरले आहे. वायकर हे 35 वर्षे राजकारणात असून त्यांना महापालिका व विधानसभा निवडणुकीचा अनुभव आहे. मी जोगेश्वरीचा सर्वांगीण विकास केला असून माझं कामच माझा ब्रँड असून मला लोकसभा मतदारसंघात सर्वांगीण विकास करायचा असल्याचं वायकर यांचं म्हणणे आहे. त्यामुळे उत्तरोत्तर कीर्तीकर आणि वायकर यांच्या प्रचारातील रंगत वाढणार असून या 2 शिवसेनेच्या उमेदवारांमुळे कोण बाजी मारते याकडे सर्व राज्याचं लक्ष लागले आहे. याबरोबरच लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचा आजचा भाग संपला. उद्या भेटूया ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्यासह. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, समन्वय जीवन भावसार, लेखन अमित काळे, निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे, संपादन आणि निवेदन सुनील कांबळे. लोकनिर्णय महाराष्ट्राचा